एक पूर्ण आयुष्याच्या प्रवासातला उतार वयातील आनंदाचा अंगण दूरवर पसरलेला बालपण, तरुणपण आणि उतारवय या मानवी जीवनाच्या वयानुसार बदलत्या अवस्था होय। आज बदलत्या काळात ज्येष्ठ नागरिकांना हक्काचा आधार व समन्वयक सहवास म्हणजे हास्य क्लब हस्त्याचा प्रचार प्रसार जोमाने चालू आहे। न भूतो न भविष्य कैलासवासी रामगोपाल शिखजी प्रतिष्ठान यांच्या स्मरणार्थ जीवन आनंद हास्य योग क्लब व ज्येष्ठ नागरिक संघ यांचा प्रथम वर्धापन दिन अगदी धूमधडाक्यात साजरा झाला। हास्य दिंडी व हास्य दरबार मधील सहभागी महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळण्यासाठी व त्यांना पुरस्कार प्रदान म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला। सन्माननीय नागपुरे सर यांनी आपल्या बहिणींना सर्व क्लबचे सदस्य, अध्यक्ष, विभाग प्रमुख, संपर्क प्रमुख ट्रॉफी देऊन रिटर्न गिफ्ट स्वरूपात सन्मान केला। हास्यरत्न या जीवन आनंद या पुस्तकाचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। तसेच यावेळी हास्ययोग समन्वयक समितीतर्फे मीराताई गायकवाड यांच्या गळ्यात विभाग प्रमुखांची माळ उपाध्यक्ष जयश्रीताई यांच्या हस्ते पडली, तर उमेशजी श्रीवास्तव यांना संपर्क प्रमुखाची जबाबदारी आदरणीय वसंतराव पेखळे सर यांनी दिली। कार्यक्रमात आजची सुपरस्टार हास्य सम्राज्ञी सौ जयश्रीताई गावित यांना नाशिकची हास्यशान लाफ्टर वुमन ऑफ इंडिया या मानाच्या पुरस्काराने श्री नागपुरे सर व जीवन आनंद सदस्य यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। त्यावेळी समिती अध्यक्ष ॲडव्होकेट वसंतराव पेखळे यांनी हास्ययोगिनी मोलाचे मार्गदर्शन केले। महिलांनी व बालगोपालांनी यावेळी नृत्य सादर केले। जीवन आनंद परिवारातील फॅमिली मेंबर उपस्थित होते। रितू गाडेकर व देवरे यांनी अतिशय सुंदर अँकरिंग करून कार्यक्रमाची शोभा उंचावली। मंगलम पैठणीचे सचिन नागपुरे सर व मॅडम यांच्याकडून पैठणी वेलकम, इलेक्ट्रॉनिकचे सुनील नागरे सर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर, जीवन आनंद कडून गालीचे असे विविध लकी ड्रॉ कुपन काढण्यात आले। तसेच या विलोभनीय सोहळ्यात 800 हास्यप्रेमी उपस्थित होते। या जीवन आनंद ज्येष्ठ नागरिक हास्य योगा क्लबचा प्रथम वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमाचं निमंत्रण जीवन आनंद ज्येष्ठ नागरिक हास्य योगा क्लबचे अध्यक्ष दीपक नागपुरे, उपाध्यक्ष उमेश श्रीवास्तव, खजिनदार हेमंत नाशिककर, सचिव अशोकजी मालपानी, शंकर औशिकर, अप्पा विश्वनाथ बिडवई, नाना कांतीलालजी पारक, संजित कुमार डे, नारायण के आर, देवी शंकर यादव, बाळासाहेब मते, शंकर काकवीपुरे, दुर्गादास वैरागी, देवीदास शिरसाट, अनंत धर्माधिकारी यांनी दिलं। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना उपस्थित मान्यवरांनी दिली। मी दीपक नागपुरे, जीवन आनंद हास्य क्लब अध्यक्ष। आमच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आमचा जो कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे तो फक्त महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी केलेला आहे। आम्ही हास्य दरबार हास्य दिंडीमध्ये ज्यांनी पार्टिसिपेट केले त्या सर्वांना पुरस्कार द्यायचं, त्यांचा आत्मसन्मान करायचा, पुरस्कार देऊन त्यांना सन्मान करायचा, हे आम्ही प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित केलं होतं। अजून नमस्कार, मी ॲडव्होकेट वसंतराव पेखळे, अध्यक्ष नाशिक जिल्हा हास्ययोग समन्वय समिती। आज जो जीवन आनंद हास्य क्लब नाशिक रोड यांनी त्यांच्या हास्य क्लबचा पहिला वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होत आहे। खरोखरच खूप कौतुकास्पद आणि अभिनंदनीय असा हा वर्धापन दिन सोहळा साजरा होत आहे। कारण या जीवन आनंद हास्य क्लबला साधारण 1 वर्ष झालेले आहे आणि अशा प्रकारे पहिला वर्धापन दिन साजरा करतायत जीवन आनंद हास्य क्लब ही आमच्या नाशिक जिल्हा हास्ययोग समन्वय समितीच्या इतिहासामध्ये एक मुद्दाम लिहून नोंद करून ठेवण्यासारखी गोष्ट आहे। कारण अवघ्या 1 वर्षामध्ये त्यांनी जी प्रगती केली हास्य क्लबच्या माध्यमातून हास्ययोगाचा प्रचार प्रसार जो केला तो खरोखरच खूपच कौतुकास्पद आहे। आणि हा हास्ययोग आजच्या ह्या वर्धापन दिनाप्रसंगी विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी पूर्ण आमच्या नाशिक जिल्ह्यातील हास्य परिवाराला या ठिकाणी बोलवलेलं आहे। आणि या आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की आज कुठले भाषणं त्यांनी ठेवलेले नाही आणि कुठले इतर कामकाज न करता आलेल्या सर्व पाहुण्यांचं, विविध हास्य क्लब अध्यक्ष, हास्ययोग समन्वयाचे पदाधिकारी आणि सर्व हास्यप्रेमी यांचा सन्मान ते करत आहेत आणि सन्मान केलेला आहे, ट्रॉफी देऊन सन्मान केलेला आहे आणि एक कौतुकाची थाप या क्लबतर्फे सर्वांना थाप दिलेली आहे, कौतुकाचे स्पाद दिलेले। खरं म्हणजे हे एक फार मोठं काम त्यांनी आजच्या या प्रसंगी केलेलं आहे। कारण यामुळे हा जो
आजचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे जीवन आनंद हास्य क्लबचा, हा कायम स्मरणात राहणार आहे सगळ्यांच्या. आणि तो जो आनंद घेतलेला आहे तो सुद्धा अविस्मरणीय असा आहे. आणि असंच या जीवन आनंद हास्य क्लबची प्रगती अशीच होत राहो अशी मी अपेक्षा करतो. या ठिकाणी जीवनानंद हास्य क्लबचे अध्यक्ष, अतिशय ऍक्टिव्ह अध्यक्ष श्री दीपकजी नागपुरे, त्यानंतर उपाध्यक्ष श्री आपले उमेशजी श्रीवास्तव, त्यानंतर आपले BK राव, त्यानंतर आपले कुलकर्णी सर, त्यानंतर आमचे मित्र बाळासाहेब मते, आणि आमच्या बरोबर उपस्थित आहे समन्वय समितीचे उपाध्यक्ष जयश्री गावित, तसे आमच्या आनंद हास्य क्लबचे श्री श्यामजी त्रिभुवन, ही सगळी मंडळी. मी सौ जयश्री भगवान गावित, हास्ययोग समन्वय समितीची उपाध्यक्ष आहे. आज जीवन आनंद हास्ययोग क्लबचा जो वर्धापन दिन झाला तो अतिशय सुंदर आणि खूप अलोभनीय असा उत्साह सोहळा म्हणावा लागेल हा. आणि हा सोहळा सत्कार सोहळा म्हणून जीवन आनंद हास्य क्लबचे अध्यक्ष श्री नागपुरे सर आणि आमचे पापाश्री उमेशजी श्रीवास्तव सर यांनी जो आयोजित केला, आणि त्यांची जी टीम आहे त्यांचं खरोखर कौतुक करावं असं वाटतं की एवढा मोठा सोहळा त्यांनी आयोजित केला. आणि या सोहळ्यामागे त्यांची प्रेरणा नक्कीच आहे. तसेच या सोहळ्याचं मेन उद्दिष्ट म्हणजे हास्य दिंडी आणि हास्य दरबार या कार्यक्रमात ज्यांनी उत्कृष्ट सादरीकरण बक्षीस आणि सादर केले त्यांनी ते बक्षीस स्वरूपात भेट म्हणून रिटर्न पुरस्कार दिलेले आहेत. आज त्यांच्या मार्फत जीवनानंद हास्य क्लब नाशिक रोड यांच्यातर्फे मला लाफ्टर क्वीन ऑफ द इंडिया हा मानाचा आणि बहुमान महत्वाचा पुरस्कार त्यांनी देऊ केला. नाशिक जिल्ह्यातून नव्हे तर पूर्ण इंडियामधून यांनी माझ्या या पुरस्काराची दखल घेतलेली आहे आणि या कार्याची सुद्धा मला माझी दखल घेऊन आणि त्यांनी खूप सुंदर असा हा पुरस्कार मला सस्पेन्स अँड सरप्राईज म्हणून ठेवलेला होता. खूप खूप धन्यवाद सर. तसेच जीवन आनंद हास्य क्लबचे सर्व पदाधिकारी मते सर, नागपुरे सर, श्रीवास्तव सर आणि सर्वच जे आपले त्रिभुवन सर, वसंतराव पेठे हास्ययोग समन्वय समितीचे यांचे मी खूप खूप धन्यवाद मानते. जीवन आनंद हास्य क्लब का मैं उपाध्यक्ष उमेश श्रीवास्तव. हम लोग के मन में जो विचार आया, न भूतो न भविष्यतो, ये जो आज हम लोगों ने हमारे नागपुरे सर ने जो किया न कभी हुआ था और न कभी इसके आगे होगा. हम लोग के विचार जो थी, जितने भी हमारे सीनियर सिटीजन हैं और महिलाएं, ज्येष्ठ नागरिक, ये सबका सम्मान हम लोगों ने किया. हम लोगों के मन में यही कल्पना आई, हास्य क्लब से थोड़ा सा अलग होकर हम लोगों ने किया. और ये हम लोग के मान सम्मान बढ़ाने के लिए हमारे आदरणीय पेखले सर, जयश्री ताई जो हमारे मार्गदर्शक है, हमारे ही नहीं हमारे जितने भी नासिक हास्य क्लब के मेंबर है सभी के ये मार्गदर्शक है. और इनके मार्गदर्शन में हम लोग जो काम करते हैं कभी भी फेल नहीं होता है, कभी भी सक्सेस होता है. आज ये भीड़ देखकर मेरा मन इतना गदगद हो गया कि कभी मैंने ऐसा किया नहीं था. धन्यवाद. आज या ठिकाणी जीवन आनंद हास्य योगा क्लब ते तर्फे हास्य दिंडी, डान्सिंग आणि अनेक प्रकारचे असे कार्यक्रम आयोजित केलेले. या जीवन आनंद हास्य क्लबचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे अध्यक्ष दीपक नागपुरे आणि त्या खजिनदार आणि आम्ही सर्व उपाध्यक्ष उमेशजी श्रीवास्तव या सर्वांचा सहकार्य आम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाभलेले. आणि हा अतिशय मोठा असा हा कार्यक्रम आज या ठिकाणी झालेला आहे. अनेक हास्य क्लब या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची अतिशय शोभा वाढवलेले. त्याप्रमाणे आमच्या उपाध्यक्ष जयश्री गावित ताई यांचे बी आम्हाला फार मोठं सहकार्य लागलेले आहे. या आणि आपले जे नाशिक जिल्हा हास्यवय समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट पेखले साहेब या ठिकाणी अनेक लोक मान्यवर इथे उपस्थित राहिले आणि अनेकांनी आम्हाला स्मरणिकेसाठी जे सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मी जीवन आनंद हास्य क्लबच्या तर्फे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जीवन आनंद हास्य योगा क्लब नाशिक रोड
आमचा आज पहिलाच वर्धापन दिवस आम्ही साजरा करत आहोत। याच्यात बाहेरील बहुतेकसे हास्यक्लबांना आम्ही आमंत्रण केले होते, त्याप्रमाणे आम्ही आमच्या हास्यरत्न या मासिकाचं प्रकाशन करण्यात आले आहे आणि त्याची प्रती आम्ही सर्वांना वाटप केली आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।